चित्र दिसतं आहे। 202 जागांपैकी 130 जागांवरती कलांच्या बाबतीमध्ये एनडीएची आघाडी आहे। तेव्हा सत्ता स्थापनेच्या वेळेला नेमकी कोणती रंजक समीकरणं पाहायला मिळणार याची सुद्धा उत्सुकता असेल, कारण भाजप जरी स्वतंत्रपणे जास्तीत जास्त जागा मिळवणारा सध्याचा पक्ष असला तरी सुद्धा बिहारमध्ये नितीश कुमार यांना वगळून भाजपला चालणार नाही। बिहारमध्ये यावेळेला खूप रंजक आकडे समोर आले आहेत। ते 2-3 मुद्द्यांवरती आधारित आहेत। आतापर्यंतचं रेकॉर्ड ब्रेक मतदान हे बिहारमध्ये नोंदवलं गेलेलं आहे, ज्यामध्ये महिला मतदारांचा आकडा हा प्रचंड मोठा आहे। 71% मतदान हे महिला वर्गाचं आहे। 202 जागांचे कल हाती आलेले आहेत, ज्यापैकी 130 जागांवरती एनडीए आघाडीवर आहे। 70 जागांवरती वैयक्तिकरित्या भाजपनं आघाडी घेतली आहे। आरजेडीची आघाडी आता कमी झाली आहे। 57 जागांवरती आरजेडीची आघाडी, तेजस्वी यादवांची आघाडी पाहायला मिळते। जनसुराज 3 जागांवरती आपली आघाडी ठेवून आहे। इतर 4 जागांवरती एनडीएचा आकडा 130 वर गेलाय, तर महागठबंधनचा 65 जागांवरती। तर सुरुवातीचे कल पाहून सत्ता ही एनडीएच्या बाजूने झुकतेय असं चित्र आहे। आरजेडी आणि भाजप यांच्यात पहिल्या क्रमांकासाठी जरी काटेकी टक्कर पाहायला मिळत असली तरी आता बऱ्यापैकी फरक या दोन पक्षांमध्ये आपल्याला दिसतोय, कारण भाजपचे आकडे हे 67 झालेले आहेत, तर आरजेडीचे आकडे कलांच्या बाबतीत हे 57 आहे। 10 जागांचा फरक आरजेडी आणि भाजपमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आरजेडी भाजप सध्याच्या घडीला जसं तू सांगितलंस नेक अँड नेक फाईट, एनडीए 130, महागठबंधन 65, त्यामुळे दुप्पट मगाशी जो फरक होता दुप्पटचा तो आता पुन्हा एकदा समोर येतोय। 65 आणि 130, त्यामुळे क्लीन जवळपास पुढे स्वीप ज्याला म्हणता येईल किंवा एक सफाईदार असा विजय त्या दृष्टीने एनडीएची वाटचाल सध्या तरी दिसते, कारण बहुमताचा आकडा ऑलरेडी पार केलेला आहे। तर महागठबंधन मात्र जे मगाशी 80-90च्या ठिकाणी आघाडीवर होतं ते आता 65 वर येऊन ठेपलेलं आहे, आणि ज्याच्यामध्ये आरजेडी 57 आहे, काँग्रेस 6 आहे, इतर 3 आहे, तर तिकडे भाजप 67, जेडीयू 60, इतर 3। त्यामुळे सध्याच्या घडीला कलांनुसार भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे। दुसऱ्या नंबरवर आहे तेजस्वी यादव यांचा पक्ष, तिसऱ्या नंबरवर आहे नितीश कुमारांचा पक्ष। पण एकूण 202 कल ज्ञानाला समोर येतात 243 पैकी, आणि सध्याच्या घडीला बहुमताच्या पेक्षा खूप पुढे एनडीए निघून गेले। 2 चेहरे आहेत बिहारच्या निवडणुकीमध्ये। एक चेहरा नितीश कुमारांचा आहे तर दुसरा तेजस्वी यादव यांचा आहे। दोघे जण आपापल्या मित्रपक्षांसोबत ही निवडणूक लढतात, पण एकीकडे अनुभव आहे, तगडा अनुभव आहे, तर दुसरीकडे उद्याच्या भविष्याची स्वप्न आहेत, एक युवा नेतृत्व आहे। त्यामुळे तेजस्वी यादव, नितीश कुमार या 2 चेहऱ्यांमध्ये झालेली ही निवडणूक आपल्याला म्हणावी लागेल। जरी युती अस्तित्वात असली, आघाड्या अस्तित्वात असल्या तरी सुद्धा, त्यामुळे नितीश कुमारांना ही पसंती आहे, जुन्या जाणत्या नेत्याला ही पसंती आहे का युवा नेतृत्वाला बिहारमध्ये संधी देण्याचं चित्र मतदारांनी दाखवायचं ठरवलेलं आहे। हे सगळं काही या कलांनंतर, निकालानंतर स्पष्ट होणार आहे। पण एसआयआर नंतरची पहिली निवडणूक आहे, बऱ्याच मोठ्या प्रमाणात मतदानाचा टक्का वाढलेला आहे। बिहारच्या सगळ्या राजकीय गणितांवरती केंद्रीय पातळीवरची गणितं अवलंबून आहेत, त्यामुळे भाजप